काका, एक गोष्ट विचारायची होती. कसं विचारू कळत नाहीये मला, पण विचारल्याशिवाय राहवत नाही. विचारू? काय काय झालं? तो काल शोपीस तुटला होता ना, तो खूप महाग होता का हो? म्हणजे साधारण किती किंमत असेल त्याची? नाही, कसं आहे, तुम्ही सहसा एवढे रागवत नाही ना, म्हणून विचारते. आणि अण्णांकडून चूक झाली असली तरी काय झालं, चूक झाली ना. हा, म्हणजे ती कोणाकडून झाली तरी चूक झाली हे महत्वाचं. मग कोणाला तरी ती निस्तरायला लागणार आहेच ना. आणि मला कळत होतं काका, काल तुम्हाला खूप बोलावंसं वाटत होतं, पण तुम्ही बोलू शकलात नाही. सगळं मनात राहिलं तुमच्या. तुम्ही बोला आज, मी ऐकते. बोला बोला. शोभा, हा, तो विषय कालच संपलाय. अय्या, असं कसं का? हा, बरं झालं तुम्ही दोघे आलात. ते काका किती वेळ झाला माझ्या प्रश्नाचं उत्तरच देत नाहीत. आता तुम्ही दोघे आलात तर तुम्हाला तरी सांगतीलच. काय झालंय? अगं, अण्णांनी तो नाही का शोपीस तोडला काल, त्याची किंमत काय आहे हे विचारते मी त्यांना मगापासून. अण्णांनी तोडलं म्हणजे चुकून पडलंय ते त्यांच्याकडून. हा, म्हणजे तेच ते. हा, आणि ऐक, काय जगात प्रत्येक गोष्टीची किंमत करता येते असं नाहीये. जी काही किंमत असेल ना ती मी आणि अण्णा बघून घेऊ. हा, तू मध्ये मध्ये बोलायची गरज नाही. अय्या, काय ग, काय हे? गिफ्ट आहे ते. कोणी दिलं? अविनाश सरांनी. नाही म्हणजे पप्पांनीच द्यायला सांगितलं. अय्या, हो. ए, जरा धर रे. हे पण धरा. काय ग, कसा दिसतोय? छान दिसतोय नाही काकू? कसा दिसतोय? छान आहे ना काका? बघितलं, आधी तिच्या पप्पाने दिलं तिला. छान आहे ना? ज्याचं आहे त्याला परत दे म्हणजे झालं. हाँ, मी आयात. अदिती, तुझ्या पप्पाने दिलाय ना? छान आहे. छान दिसतोय ना ग मला. मग नीट जपून ठेव. छानच आहे बाई. ऑफिसमध्ये काम किती वाढलंय ना. कधी एकदा घरी येतो हल्ली असं होतं. जय, काय झालं? खूप काम पेंडिंग आहे का? काय झालंय, तू बोलत का नाहीयेस? म्हणजे नेहमीसारखा. मगाशी सुद्धा तू शांत शांत होतास ऑफिसवरून येताना. तुला
मला जे गिफ्ट मिळालंय ते आवडलं नाहीये का? बरं ठीक आहे, मग मी ते पप्पांना परत करू का गिफ्ट? जय, मला खरंच नको होतं अरे ते, आणि मी तुला म्हटलंही होतं ना तसं. पण मी पप्पांना कधीच नाही म्हणत नाही रे. त्यांना माहिती आहे की मी ते गिफ्ट वापरणार नाही, पण असं कसं त्यांना सांगू मी? जय, अरे बोल ना. असं काय करतोयस तू? काहीतरी बोल ना प्लीज. हे बघ, तू असं नाही बोललास ना तर मला खूप ऑकवर्ड फील होतं. बरं ठीक आहे, ओके, मी एक काम करते, मी पप्पांना सांगते की तुम्ही मला गिफ्ट देत नका जाऊ म्हणून. मला नाही आवडत ते. कब मी तुला काही बोललोय का? मग घे ना, नाहीतर तुझ्या पप्पांना वाटेल मी तुला अडवलं म्हणून. आणि तसंही एवढं महागडं गिफ्ट मी नाही हा तुला देऊ शकत. मला ना तुम्हा दोघांच्या मध्ये यायचंच नाही. मी आलोच. मूर्खच तुझ्या. बस बिचाऱ्या आदितीवर चिडचिड करतोस. तिला बिचारीला काय माहिती या सगळ्या मागे कोण आहे? दाभोळकर. हो, ते मुद्दाम करताय ते सगळं. आणि आदिती काय दाभोळकरांचाच विचार करतोस ना? हो काका, तुम्ही माझ्याशी बोलताय? आता एकटाच बडबडायला मला काही वेळ लागलाय काय? नाही तसं नाही, म्हणजे मी ते तुम्ही बोलत नाही ना आमच्याशी. हो, पण आता मी तुझ्याशीच बोलतोय. काय काळजी वाटते तुझी, आणि या काही दिवसात जरा जास्तच. काय मला राहावलं नाही म्हणून बोलायला आलो. काय झालं? काही नाही काका. आता काय माझ्यापासून काय लपवायचं ठरवलंयस काय? मला हे माहिती आहे नक्की काहीतरी चुकतंय. खरं तर सगळंच, पण नेमकं काय ते तुम्ही सांगितल्याशिवाय नाही समजणार. म्हणून बोल. हा, काही लपवू नकोस. आता तुमच्यापासून काय लपवणार काका? हेच बघा ना, काहीतरी फिसकटलंय हे आम्ही कोणी न बोलताही तुम्हाला कळलंच की. हे मान्य केलंस ना? आता सांग सविस्तर. काय मलाही बरेच दिवस जाणवतंय तूही आतल्या आत धुमसताना दिसतोयस. काही नाही काका, ते नेहमीच. दाभोळकर म्हणजे ते त्यांच्या मुलीसाठी हे सगळं करतायत, असं वागतायत, हे सगळं कळतंय मला. ते आदिती समोर एक, माझ्या समोर एक वेगळं वागतात ना, त्याचा त्रास होतो. म्हणजे त्यांचं हे वागणं अदितीला माहित नसेलच, हा? आणि तूही हे तिला सांगू शकत नाहीयेस.
हो काका, तुम्हाला सगळंच माहिती आहे. जाऊ दे, आत्ता तो विषय नको. आत्ता तुम्ही स्वतःहून मला भेटायला आलात ना, छान वाटतंय. बरं वाटतंय. म्हणजे इतके दिवस माझ्या एकट्याच्याच खांद्यावर सगळं ओझं आहे असं वाटत होतं. आता जरा सपोर्ट वाटतोय. थँक्यू. एक लक्षात ठेव, आयुष्यात सगळं स्वतःलाच निस्तरायचं असतं. नाही, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहेच. पण काय, स्वतःच्या लढाया स्वतः लढायच्या असतात. त्यासाठी केतकर काय आणखी कुणी काय तुझ्या मदतीला नाही येणार, आणि आलं तरी उपयोग नाही होणार. काय, खरं तर तुझं कौतुक करायचंय मला. इतके दिवस तू स्वतःला आणि अदितीला जे सांभाळलेस ना, त्याची दाद द्यावी लागणारच. काका, तुम्ही मला माफ केलं हेच माझ्यासाठी खूप आहे. कौतुक वगैरे नको. थँक्यू. थँक्यू सो मच. खरं तर मीच माफी मागायला हवी तुझी. काका, उगाच ताळलं रे मी. एवढं ताळलं की दोन टोकं कधी एकत्र करताच आली नाही मला. लोकांना तत्वज्ञान शिकवत असतो, माझं मलाच कधी कळलं नाही. सगळाच गोंधळ झाला रे बाबा. ताणलं की तुटत हे कधी लक्षातच आलं नाही रे माझ्या. श्रेयसच्या बाबतीत तेच झालं कदाचित. ते समजावत राहिले, पण रागाच्या पलीकडे काहीच दिसलं नाही. श्रेयस बरोबर पुन्हा जोडायचं म्हणजे बरीच कसरत आहे. तुझ्या बाबतीत मला तसं नाही करायचंय. जय, उठ. गुड मॉर्निंग. आदिती, मी गुड मॉर्निंग म्हणालो. गुड मॉर्निंग. काय झालंय? जय, मी तुला विचारायला हवं ना, काल काय झालं होतं तुला? काय एवढं चिडला होतास आणि उठून बाहेर निघून गेलास? मी तुझी खूप वाट बघितली. इनफॅक्ट बाहेरही येणार होते, पण म्हटलं तुला डिस्टर्बन्स नको म्हणून नाही आले. काल मी जे वागलो त्याबद्दल सॉरी. बस. खरं तर मला चिडायचं नव्हतं, आणि मुळात तुझ्यावर चिडायची तर गरज नव्हतीच. काय झालं होतं जय? मी त्या प्रोजेक्टच्याच विचारात होतो. आणि जाऊ दे ना, ते महत्वाचं नाहीये.
मी आज खूप खुश आहे. म्हणजे अरे खुश आहे म्हणालो तरी आश्चर्य वाटतंय. हो जय, साहजिक आहे ना आश्चर्य वाटणं. काल तू एवढा चिडला होतास आणि आत्ता म्हणतोस तू खूप खुश आहेस. कालचा विषय सोड म्हणालो ना. घे चहा. तू आज चहा रूम मध्ये का आणलास? बाहेर सगळे असतील ना. नाही नको, काका वैतागतील. का वैतागतील? तुला काही बोलले का? नाही, काही नाही बोलले. अरे तुझ्याशी बोलले नाहीत ते? जय, त्यांनी मला काहीतरी बोलावं असं का वाटतंय तुला? हो म्हणजे त्यांनी काहीतरी तुला ओरडावं असं नाही वाटत आहे मला, पण निदान बोलायला हवं होतं. जय, असं काय करतोयस? तुला माहिती आहे ना काका आपल्याशी बोलत नाहीत ते. हं? काल तर बोलले माझ्याशी. काय? हो म्हणून तर मी म्हणालो ना मी आज खुश आहे. जय, पण काकांनी माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही. आणि ते तुझ्याशी बोलतील आणि माझ्याशी बोलणार नाही असं कसं होईल? आणि माझ्याशी का बोलणार नाहीत? कमाल आहे. चल बाहेर चल. मी काल जे पाहिलं ते स्वप्न नव्हतं एवढं नक्की. चल. अण्णा वाचून दाखवण्यासारखं काही नाही हो. वर्तमानपत्र रोजचं वाचायला पण भीती वाटते हल्ली. का हो? काय काहीतरी वाचायचं आणि दिवसभर त्या भीतीत घालवायचा. त्यापेक्षा आपण चहावर कॉन्सन्ट्रेट करू. हा घ्या चहा घ्या. गुड मॉर्निंग अण्णा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काका. जय, बहुतेक तू काल स्वप्न पाहिलं होतंस. अरे वा, तुम्ही सुद्धा आलात का? बरं झालं. अगं बाई, डाव आणायची विसरले वाटतं. काकू थांबा, मी आणते. काय मग काका, कुलकर्णी काका काय म्हणतात? तुम्ही भेटत असाल ना रोज त्यांना? भेटलंच पाहिजे, एवढे जुने आणि चांगले मित्र आहात. गुड मॉर्निंग. अय्या, हे काय तुम्ही सुरुवात नाही केली अजून? सगळे वाढूनच गेले. तसं नाही काका, मी त्यासाठीच आले ना. वाढते ना मी. कसं वाढणार असं? हं? डाव नाही त्याच्यात. गुड मॉर्निंग अण्णा. झोप झाली ना व्यवस्थित तुमची? हो. काका तुमची झोप व्यवस्थित झाली ना? अजून किती वेळ लागणार आहे? अण्णांना भूक लागली असेल, वाढा लवकर. अहो आदिती चमचा आणते ना. मी देते. घ्या अण्णा. काय हो, काय झालं? जयनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तुम्ही. तब्येत बरी आहे ना तुमची? अस्वस्थ वाटतंय का? नाही, काल रात्री बाहेर राऊंड काय मारून आलात? बरं वाटतंय ना आता?
म्हणजे काल रात्री काका बाहेर आले होते? अगं मग सांगते काय, झोपच लागत नव्हती त्यांना. बघ, मी बोललो होतो ना, म्हणजे मी पाहिलेलं स्वप्न नव्हतं. स्वप्न कसलं? अण्णा तुमच्या मुलाला सांगा मी त्याच्याशी बोलतोय. फक्त काय बोलावं ते सुचत नाहीये हो. कसं बोलू याचा विचार करतोय. एवढं सगळं झाल्यानंतर काका, मी सगळं विसरलोय कालच. अरे तुझ्याबद्दल नाही रे, मी माझ्या मुलीबद्दल विचार करतोय. काय आणि कसं बोलू तिच्याशी.